बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंबागणेश परिसरात घडलेल्या किरण सोनवणे हत्याकांडाचा पोलिसांनी सनसनाटी उलगडा केला आहे। सुरुवातीला रस्ता अपघात म्हणून समोर आलेल्या या प्रकरणामागे प्रेमसंबंधातून रचलेला खुनाचा कट असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। या प्रकरणी पोलिसांनी मृतकाची पत्नी प्रियंका सोनवणे, तिचा प्रियकर दशरथ परदेशी आणि तिचा साथीदार धीरज येडे यांना अटक केली आहे। 31 मे रोजी किरण सोनवणे यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला मोटरसायकलसह आढळून आला होता। प्रारंभी हा अपघाती मृत्यू असल्याचं मानलं जात होतं, मात्र तपासादरम्यान पोलिसांना काही संशयास्पद बाबी आढळून आल्यानं सखोल चौकशी करण्यात आली। त्यातून हा अपघात नसून नियोजनबद्ध खून असल्याचं उघड झालं। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार प्रियंका सोनवणे हिनेच आपले पती किरण यांना चिकन राईस आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पाठवले होते। त्याचवेळी तिने ही माहिती आपल्या प्रियकर दशरथ परदेशी याला दिली होती। पोलिसांच्या माहितीनुसार दशरथ परदेशी आणि त्याचा मित्र धीरज येडे यांनी मिळून किरण सोनवणे यांचा गळा आवळून खून केला। त्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्यासाठी मृतदेहावर मोटरसायकल टाकून रस्ता अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आला। खून केल्यानंतर दशरथ परदेशी याने प्रियंका सोनवणे हिला फोन करून कार्यक्रम ओके झाला अशी माहिती दिल्याचे तपासात समोर आले आहे। याशिवाय खून झाल्यानंतर प्रियंका आणि दशरथ यांच्यात इंस्टाग्राम कॉलद्वारे तब्बल 4 ते 5 तास संभाषण झाल्याचंही तपासात उघड झालं आहे। पोलिसांनी मोबाईल फोन आणि सोशल मीडियाशी संबंधित अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त केले असून ते या गुन्ह्याच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। चौकशी दरम्यान आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमसंबंधाबरोबरच प्रियंका सोनवणे ही पती किरण यांच्या वारंवार मद्यपान करून होणाऱ्या त्रासाला कंटाळली होते। त्यातूनच हा खुनाचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। दिनांक 31/5/2026 रोजी लिंबागणेश परिसरामध्ये एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आला होता। प्रथमतः हा अपघात असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता, परंतु त्या ठिकाणी पोलीस गेल्यानंतर तेथील परिस्थिती, तांत्रिक पुरावे, साक्षीदारांकडे केलेली चौकशी आणि वैज्ञानिक तपास याद्वारे सखोल तपास केला असता सदरचा प्रकार हा अपघात नसून खून असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। त्याप्रमाणे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या 2 संशयित आरोपितांना पनवेल येथे सापळा रचून ताब्यात घेतले। त्यांना अटक करण्यात आली। त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली। पोलीस कोठडी दरम्यान आरोपितांनी दिलेल्या माहितीवरून आणि त्यांचे मोबाईल CDR लोकेशन यावरून केलेल्या तपासामध्ये यामध्ये मैताच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। तसेच सदरचा प्रकार हा मुख्य आरोपी व मैताची पत्नी यांचे 4 महिन्यापासून प्रेम संबंध होते, त्यातूनच घडलेला असल्याचे निदर्शनास आले। सध्या तीनही आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत। न्यायालयाच्या अनुषंगाने भक्कम पुरावे संकलित करण्याचे काम चालू आहे। सदर प्रकरणामध्ये सदरचा प्रकार हा अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा होता। त्यामध्ये कोणताही ठोस असा सुगावा नव्हता, परंतु नेकनूर पोलिसांनी रात्रंदिवस तपास करून विविध पथके नेमून या प्रकरणाचा अल्पावधीतच उलगडा केलेला आहे। आरोपितांना न्यायालयाच्या कचाट्यात आणण्यासाठी नेकनूर पोलीस स्टेशन कटिबद्ध आहेत। जय हिंद। हत्या झाल्याच्या नंतर आरोपी आणि मयत व्यक्तीच्या पत्नीमध्ये पुन्हा संवाद झाला आणि हत्या झाल्याचं त्याने कन्फर्मेशन त्या पत्नीला दिल्याचं समजतं। नेमका हा खून झाला होता का? पोलीस कोठडीमध्ये आरोपितांकडे चौकशी करत असताना महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला। आरोपितांनी घटनेच्या दिवशी मैताच्या पत्नीसोबत सकाळपासून दीर्घकाळ मोबाईलवर संभाषण केलेले आहेत। तसेच सोशल मीडिया इंस्टाग्रामद्वारेही त्यांचे दीर्घकाळ संभाषण झालेले आहेत। मृत्यूच्या अगोदर आणि मृत्यूच्या नंतरही त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये दीर्घकाळ संभाषण झाले आहे। त्यावरून पत्नीचा यामध्ये सहभाग असल्याचे पोलिसांना दिसून आलेले आहे।